नमस्कार। 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 क्या बात बीबी। है देवेंद्र जी। क्या बात है क्या डॉक्टर, बात है एकदम बहुत डॉक्टर, बढ़िया। एकदम बहुत बढ़िया। हा, सेशन मध्ये होतो ना, त्याच्यामुळे बोला काय म्हणताय. बीबी एंटरटेनमेंट बीबी प्रस्तुत गप्पा एंटरटेनमेंट प्रस्तुत टप्पा या गप्पा टप्पा या कार्यक्रमात खूप कार्यक्रमात खूप स्वागत आहे। खूप स्वागत आहे. क्या बात आहे, वाह, थँक्यू व्हेरी मच. मला वाटतं डॉक्टर मला माझा वाटतं जो डॉक्टर आवाज माझा रिपीट आवाज येतो तुमच्या रिपीट येतो ह्याच्यामध्ये। तुमच्या ह्याच्यामध्ये. ओके. ओके। ओके. नाही, अजूनही नाही, येतोय आवाज। अजूनही येतोय आवाज. अजूनही येतोय. हो हो हो। हो हो हो. माझ्या बाजूला काहीच नाही पण आता आवाज. ओके। ओके. डॉक्टर एकदम छान डॉक्टर एकदम दिसताय। छान दिसताय. थँक्यू. थँक्यू. लॉकडाऊनचं तेज आहे. क्या बात आहे, लॉकडाऊनचं तेज आहे। लॉकडाऊनचं तेज आहे. मग लॉकडाऊन मध्ये काय लॉकडाऊन मध्ये उपक्रम काय केला? उपक्रम केले. आपण डॉक्टर असायच्या आधी कलाकार आहोत, त्याच्यामुळे कलाकार कसलाही उपयोग करून घेऊ शकतो हे आधी हे स्पेशल आहे आधी. काय 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 केलं काय काय? काय केलं काय. मी माझे जे जीवन संगीत जो प्रोजेक्ट आहे म्युझिक थेरपीचा, तो लॉकडाऊन मध्ये भरडलेल्या लोकांना कसा त्याचा उपयोग होईल या दृष्टीने प्रयत्न केले. आणि आता बऱ्यापैकी दुबई, ऑस्ट्रेलिया, जॉर्डन, अमेरिका बऱ्याच ठिकाणी जीवन संगीतचे फॉलोअर्स तयार केले. क्या बात आहे, क्या बात आहे। हो. डॉक्टर तसंही तुम्ही तुम्ही दुबई, दुबई, जॉर्डन वगैरे इकडे जॉर्डन जाऊन वगैरे आलेला, इकडे तिकडे जाऊन जीवन आलेला, तिकडे संगीतचे जीवन कार्यक्रम संगीतचे चालू केलेले कार्यक्रम आहेत। चालू केलेले आहेत. पण मला पण मुळात मला तुम्हाला एक मुळात प्रश्न तुम्हाला एक विचारायचा प्रश्न होता विचारायचा होता की की याची सुरुवात याची कशी झाली सुरुवात आणि कशी कुठून झाली झाली? आणि कुठून झाली. गंमत आहे ती एक. बऱ्याचदा नॉर्मली गाण्यासाठीच कलाकार प्रयत्न करत असतात, गाण्याचे प्रोग्राम कसे करायचे आणि आणखी वेगळ्या वेगळ्या पद्धतीची गाणी कशी सादर करायची आपल्या प्रोग्राम मध्ये, याच्यामध्ये कलाकार अडकलेला असतो. मी थोडासा प्रायोगिक तत्वांच्यावरती कार्यक्रम करत होतो. तुला तर माहिती आपल्याकडे आपल्या भागामध्ये जे भजन कीर्तन चालतात, त्या भजन कीर्तनांना मी थोडंसं मॉडिफाईड करायचा प्रयत्न केला. आणि पुण्यामध्ये एका प्रोग्राम मध्ये एक शो होता कॅन्सर पेशंटसाठी, आणि तो संपूर्ण प्रोग्राम मी कवितांचा केला. की कवितामध्ये एक लयबद्धता असल्याशिवाय तिचं गाणं बनत नाही. सो ती लयबद्धता आणि त्या कविता काव्य प्रोग्राम जो होता तो मी केला. आणि मला समजलं की अरे, गाणं गाण्यासाठी काय फक्त सुरांचीच गरज असते असं नाही. तुमची समज, तुमची वैचारिक खोली, वैचारिक उंची, या सगळ्याचा रसिकांच्या वरती, श्रोत्यांच्या वरती जास्त परिणाम होतो. आणि मग मी संगीताला एका वेगळ्या ऍस्पेक्टने बघायला सुरुवात केली. एक छोटस मला उदाहरण आठवतं. त्या प्रोग्राम मध्ये मी एक कविता म्हटली होती. किती दिसते ही कपिला गोजिरवाणी, मी देतो चारा पाणी, किती मऊ मऊ हे अंग लागते हाता, ना मारी कोणाला था, तिची शिंगे सुंदर दोन, हे मोठे मोठे कान, शेपटी कितीही छान, जरी काळी ही दूध पांढरे देई, लागते गोड किती साई, किती दिसते ही कपिला गोजिरवाणी, मी देतो चारा पाणी. ही कविता ऐकत असताना ती कुठल्या रागात होती, त्याचे कुठले स्वर होते, त्याचे कुठले काय शास्त्र होतं, याच्याशी काही देणं घेणं उरत नाही. आपण त्या कवितेच्या आत्म्याशी कनेक्ट होऊन जातो. आणि त्याच्यामुळे जे काही आपल्या शरीरामध्ये चेंजेस होतात, फील गुड काही हार्मोन्स येतात, त्याचा कसा कसा शास्त्रीय शुद्ध पद्धतीने उपयोग होऊ शकतो या विषयावर मी काम करत गेलो. आणि मग मला माझ्या जीवनसंगीत आणि जीवनसंगीतचं एक वेगळं विश्व माझ्यासाठी उभं राहिलं. लहानपणापासून या गोष्टीची आवड होती की येस येस साहेब, तुम्हाला बघतच तर आम्ही इकडे आलो की. तुमची नाटकं बघत बघत आम्ही इकडे आलो. सगळे दादा लोक होते. तुला आठवतंय का दादा, माझ्या मामाच्या वर्गात तू होतास. आणि मामा वक्तृत्व कलेमध्ये निपुण होता. आणि तुम्ही त्यावेळेपासूनच
बरचसं काही नाटक आणि अभिनय या विश्वाकडे वळायला सुरुवात केली होती. सो थँक यू. तुमच्याकडे बघून आम्ही या रस्त्यावरती आलो आणि आमचा जर्नी सुरू झाला. थँक्यू. थँक्स म्हणून मी तुला. पण मला एक असं सांग की ज्यावेळेस तू हा निर्णय घेतला की म्हणजे आता या क्षेत्राकडे मी वळणार आहे, म्हणजे म्युझिक या क्षेत्राकडे मी जाणार आहे, त्यावेळेस घरातून काही विरोध वगैरे झाला? विरोध असा नाही, पण नवीन काही गोष्टी ज्या वेळेला आपण स्वीकारतो त्यावेळेला एक डिप्रेशन ही, जर सायकोलॉजिकली बघितलं ना तर डिप्रेशन ही एक मानसिक अवस्था आहे आणि ही मानसिक अवस्था सगळीकडे जाणवते. जरी तुम्हाला कोणी बोलायला नसेल तरी पण तुम्हाला डिप्रेशन जाणवतं आणि जरी घरातले बोलले करू नको तरी पण डिप्रेशन जाणवतं. सो घरातनं विरोध असं म्हणायच्या पेक्षा ती एक स्वाभाविक गोष्ट होती की एक चांगला गाणारा विद्यार्थी, एक चांगला, तुझा आवाज चांगला आहे, तू चांगला हुशार आहे, चांगला जॉब करू शकतो, नोकरी करू शकतो आणि हे सगळं करत असताना हे कशाला भिकेचे डोहाळे. सो तो जोपर्यंत तुम्ही प्रूव्ह करत नाही तोपर्यंत तो विरोध असतोच. पण ज्या वेळेला मी ते प्रूव्ह केलं त्यावेळेला मला सपोर्ट देखील तेवढाच मिळाला. माझ्या मते प्रत्येक कलाकाराच्या बाबतीत हे असं होतच ना की सुरुवातीचा जो विरोध आहे तो नंतर मावळतो आणि तोच विरोध सपोर्ट बनायला लागतो. सो सायकोलॉजिकली मी या सगळ्याचा विचार करतो की सुरुवातीला जो विरोध होता तो मला माझ्या अंड्याच्या कवचातून बाहेर पडण्यासाठी तो विरोध आवश्यक पण होता. तसं झालं नसतं, जसं कोंबडीचं पिल्लू अंड्याच्या बाहेर जेव्हा निघतं, तुम्ही बाहेरून जर त्याला हॅमर केलं आणि बाहेर काढलं तर त्याच्या अंगात जीव नाही राहणार. तर सुरुवातीचा जो विरोध असतो, माझ्या मते कुठल्याही कलाकाराला हे समजून घेतलं पाहिजे की आपल्याला जो विरोध होतो सुरुवातीच्या दिवसांच्या मध्ये, त्याच विरोधाच्या जीवावर आपला आयुष्यभराचा प्रवास होणार असतो. त्याच्यामुळे तो विरोध असायलाच पाहिजे. ते डिप्रेशन जे आहे ते पॉझिटिव्हली घेतलं तर ते आपल्या प्रगतीचा एक भाग बनू शकतं. क्या बात आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जीवन संगीतची सुरुवात कशी झाली, म्हणजे कधी जीवन संगीत, येस, मी ज्या वेळेला म्युझिक करत होतो आणि म्युझिकच्या माध्यमातून लोकांच्या भावविश्वात शिरायचा प्रयत्न करत होतो त्यावेळेला मला प्रकर्षाने जाणवलं की नुसतंच अमुक अमुक हिरोची गाणी गायली, अमुक अमुक गायकाची गाणी गायली आणि फेमस झालं, याला काही अर्थ नव्हता माझ्या दृष्टीने. मला असं वाटत होतं की जर सायकोलॉजिकली म्युझिक काम करतं किंवा माणसाच्या मनस्थितीवरती जर म्युझिकचा परिणाम होतो तर मनस्थिती किंवा मानसिकता किंवा मानसशास्त्र नक्की काय आहे. एक गाणं, मी दुःखात असलो तरी पण मला आवडतं आणि सुखात असलो तरी पण मला गाणं आवडतंय, हे कसं काय बरं? हे चमत्कार मला त्याही वेळेला थोडं सरप्राईज करायचे. उदाहरणार्थ हे गाणं आहे, हो चांदनी जब तक रात देता है हर कोई साथ, मगर अंधेरों में ना छोड़ना मेरा, जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. हे गाणं मी तेव्हा गायचो जेव्हा माझी कोणी गर्लफ्रेंडच नव्हती. सो मॅटर काय करतोय की एक वेगळं विश्व तयार होतं ज्या वेळेला तुम्ही अशी गाणी म्हणता. गर्लफ्रेंड सोडूनच जायला पाहिजे त्याच वेळेला विरहाचं गाणं म्हणेल असं काही नसतं, किंवा कोणीतरी माझ्या आयुष्यात असलंच पाहिजे मगच मी प्रेमाचं गाणं म्हणेल असंही काही नसतं. सो एक ऍबस्ट्रॅक्ट जग आहे प्रत्येकाच्या आतमध्ये ज्याला आपण मानसशास्त्र म्हणतो. आणि मग ते मानसशास्त्र जर एवढं सुंदर असेल आणि त्याच्यावरती एवढा संगीताचा प्रभाव होत असेल तर माझं असं मत झालं की संगीत ज्याला ज्याला शिकायचंय त्यांनी मानसशास्त्र शिकणं खूप आवश्यक आहे. आणि मग मी जीवन आणि संगीत, मानवी जीवन आणि संगीत या दोघांचाही एकत्रित अभ्यास करायला सुरुवात केली. ती माझी स्टार्ट होते. डॉक्टर, म्युझिक थेरपी हा विषय एक्झॅक्टली काय आहे तो जरा समजून सांगाल? म्युझिक आणि थेरपी हे दोन्ही वेगळे वेगळे शब्द जर अभ्यासले तर त्याच्यामध्येच उत्तर आहे. म्युझिक म्हणजे अशी गोष्ट जी सौंदर्य प्रधान, जगातली कुठलीही कला ही सौंदर्य प्रधान असते. ज्या वेळेला तुम्ही एखादं मयत जरी असेल आणि ते जर तुम्हाला शूट करायचंय, त्याचा एक अभिनय बनवायचा, स्किट बनवायचंय, तर त्या मयतच्या ठिकाणी एखादी स्त्री रडतीये, कोणीतरी खांदा उचलतोय, या सगळ्यातलं तुम्ही सौंदर्य, त्यातलं डिट्टो क्लिअरिफिकेशन तुम्ही उचलायचा प्रयत्न करता. मी म्युझिकच्या बाबतीत विचार करताना म्हणतो की
तुम्हाला दुःखाचा आवेग असेल, सुखाचा आवेग असेल, शृंगार असेल, भक्ती असेल, प्रत्येक गोष्टीतलं सौंदर्य दिसलं पाहिजे. आणि जसं संगीत तसंच जीवन, जीवनाचाही अभ्यास करताना तुम्हाला प्रत्येक गोष्टीतलं सौंदर्य दिसलं पाहिजे, तर तुम्ही जगातल्या कुठल्याही प्रॉब्लेमवरती मात करून पुढे जाऊ शकता. जीवन आणि संगीत हे दोन्हीही जर सौंदर्य प्रधान असतील, तर हा सौंदर्य किंवा आनंद नक्की काय काम करतो. जगातल्या कुठल्याही डॉक्टरकडे तुम्ही जा, तुम्हाला समजेल की जोपर्यंत पेशंट आनंदी नाही तोपर्यंत डॉक्टरची ट्रीटमेंट काही एक उपयोगाची नसते. आणि म्हणून जगातलं सगळ्यात मोठं औषध सांगितलं जातं ते म्हणजे आनंद. जर तुम्हाला संगीतातून आनंद मिळवता येत असेल तर तुमच्या जीवनाचं सगळ्यात मोठं औषध संगीत बनवू शकतं. याला सायंटिफिकली प्रूव्ह करण्यासाठी आपण असं म्हणतो की फील गुड हार्मोन्स जे आहेत, जसं एन्डॉर्फिन, एनकॅफेलिन, सिरोटॉनिन, डोपामाइन, असे खूप सारे हार्मोन्स जे फील गुड, तुम्हाला चांगलं वाटल्यामुळे येतात, हे हार्मोन्स संगीताच्या माध्यमातून सहज अवेलेबल होतात. आयदर हे हार्मोन्स तुम्ही म्युझिक किंवा तुमच्या आवडीनिवडीच्या छंदांच्या माध्यमातून आणू शकता, किंवा डॉक्टरच्या गोळ्या खाऊन पण हे हार्मोन्स आणू शकता. सो चॉईस इज युअर्स. फक्त जर डॉक्टरच्या गोळ्या खाऊन जर हार्मोन्स आणले तर त्याचे साईड इफेक्ट होतील, आणि कलांच्या माध्यमातून जर ते हार्मोन्स तुम्ही मिळवले तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. पण मग मी आणखी थोडंसं याला शेपूट जोडेन की जागतिक आरोग्य संघटना जी आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, ती त्यांच्या सर्व्हेमध्ये सांगते की माणसाला जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जेवढे आजार होतात त्यातले 90% आजार हे सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स असतात. जर आपल्याला होणारे 90% आजार हे मनोकायिक व्याधी असतील तर इलाज शरीराला द्यायला हवेत की मनाला द्यायला हवेत. संगीत मनाच्यासाठी एक उत्तम औषध आहे. मनाचं आरोग्य सांभाळलं तर शरीराचं आरोग्य आपोआप सुरळीत होईल. म्हणून संगीताला थोडंसं सायंटिफिकली आपण मूव्ह किंवा मोल्ड करायचा प्रयत्न केला गेला. बाय द वे, मला इथनं प्रश्न वाचता येत नाही बोलताना. तर कुणाचे प्रश्न असतील तर जरूर वाचून मला सांगा बरं. एक वैभव परदेशींचा प्रश्न आहे, सर तुम्ही संगीत नाट्य केलं आहे का? तुमचा अनुभव सांगा, संगीत नाट्याबद्दल ऐकायला आवडेल. ओके, मी संगीत नाट्य केलेलं नाहीये, पण वैभवजी एक महत्वाची गोष्ट की कुठल्याही कलेमध्ये नाट्य असतंच आणि कुठल्याही नाट्यामध्ये संगीत हे असतं. सो हे काही वेगळं वेगळं नाहीये. तुम्ही कुठलंही एक टोक पकडून चला, शेवटी आपण पोहोचणार हत्तीकडे. कोणी म्हणेल खांबासारखा हत्ती, कोणी म्हणेल झाडूसारखा हत्ती, ज्याच्या हाताला पाय लागला तो म्हणतो खांबासारखा हत्ती. ते थोडंसं तसंच आहे कुठेच. एखादा ऍबस्ट्रॅक्ट चित्रकार असतो, ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग करणारा, तर त्याला त्याच्यातनं तो अर्थबोध होतो, त्याच्यातनं त्याचा परमेश्वर दिसतो. तसं मला माझ्या संगीताच्या माध्यमातून हे सगळं दिसलंय. पण नाट्य ही गोष्ट जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत संगीत समजणार नाही. कलाकाराला ही भाषा, याला अनाहताची भाषा म्हणतात, की ह्याला चौकट नसते, कुठल्या सब्जेक्टची चौकट नसते. आपण फ्रीडम आपल्याला मिळतं आणि आपण कुठल्याही अँगलने, कुठल्याही छोरने आपण त्या आत्म्यापर्यंतच पोहोचायचा प्रयत्न करतो. सो जर तुम्ही कलाकार असाल तर फरक नाही पडत तुम्ही फक्त नाटक करता की फक्त गाणं करता की फक्त. एक कलाकार उत्तम ड्रायव्हिंग पण करतो, माहितीये का? तुम्ही बघा, सगळ्या कलाकारांच्या ह्या आवडीनिवडी बऱ्याचशा सिमिलर असतात. सो त्याच्या मागचं हे सूत्र आहे की आपल्याला सबकॉन्शियस लेवलला जगायची सवय लागलेली असते. आपण एका ऍबस्ट्रॅक्ट दुनियेत जगत असतो आणि हे सर्वसामान्य लोकांना सहजासहजी जमत नाही. नाटकात काम करताना, एखाद्या गाण्याचा रियाज करताना आपण एक ऍबस्ट्रॅक्ट दुनियेत जगत असतो, ज्याला आध्यात्मिक भाषेत समाधी अवस्था पण म्हणतात, सर्वसामान्य भाषेत तंद्री अवस्था पण म्हणतात. ही जागृती, स्वप्न आणि सुषुप्तीची ही अवस्था आहे. हीच अवस्था मानसशास्त्रामध्ये अभ्यासली जाते आणि त्याच्यानुसार वेगवेगळ्या परिणामांची समीकरणं जुळवली जातात. सो वैभवजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की मी संगीत नाटकात काम केलेलं नाहीये, पण संगीत नाट्य मला जवळून अनुभवायला नक्कीच आवडतं. थँक्यू वैभवजी. डॉक्टर, मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की म्युझिक थेरपी, म्हणजे आता बरेचसे म्युझिक डिरेक्टर एवढं म्युझिक मध्ये शिकल्यानंतर म्युझिक डिरेक्टर म्हणून काम करायच्या ऐवजी तुम्ही म्युझिक थेरपी हा विषय का निवडलात आणि याच म्युझिक थेरपीच्या रंगाने काम केलं पाहिजे असं का वाटलं? मी सुरुवातीला संगीत शिक्षक म्हणून पण काम केलेलं आहे. मी काही पिक्चरसाठी बॅकग्राऊंड म्युझिक पण बनवलेलं आहे, पिक्चर मधली काही गाणी देखील बनवलेली आहेत. इव्हन सुरुवातीला मी स्टुडिओचं वर्क शिकण्यासाठी काही वर्ष मुंबईत घालवलेली आहेत. आपल्याला माहिती आहे जोगेश्वरी, गोरेगाव भागामध्ये म्युझिशियन्सचं जे लाईफ आहे ते मी अगदी जवळून बघितलेलं आहे. मला थोडंसं औदासीन्य आलं की
संगीताची श्रीमंती मिळाल्यानंतर देखील डिरेक्टरची लाचारी का करावी लागते किंवा मागे मागे संगीत घेऊन का फिरावं लागतं, एक वेगळं कॉम्पिटिशन आहे. हे जे काही चकाचौंधवाली दुनिया आहे तिथे एक वेगळं कॉम्पिटिशन आहे आणि मला त्या कॉम्पिटिशन मध्ये अडकायच्या ऐवजी थोडीशी तपश्चर्या करायला आवडते. तो माझा स्वभाव आहे. मला असं रिसर्च पर्सन बनायला जास्त आवडेल. सो मी सुरुवातीपासून माझा तो पिंड आहे की मला रिसर्च करायला आवडतो, नवीन नवीन वेगवेगळी शास्त्र एकमेकांशी जोडून काहीतरी असं फ्रुटफुल बनवायला आवडतं जे इतरांच्या उपयोगाचं असेल किंवा इतरांना फायद्याचं ठरेल. एक प्रश्न असा विचारायचा आहे मला एक शुभू विचारते, संस्कार सरदारला ओळखता का? संस्कार सरदारचा जर मला फोटो दाखवला तर मी नक्की ओळखेन. कदाचित संस्कार सरदार हा माझा पुतण्या आहे. ओके ओके ओके. एक कार्यक्रम झाला होता रायगड आयडॉल म्हणून. त्या कार्यक्रमाची संकल्पना कशी सुचली आणि कोण कोण होते आणि काय काय धमाल केली त्या कार्यक्रमात? ग्रेट. मी सुरुवात जी केली गाण्याच्या रिसायटल्स मधनं, गझल, ऑर्केस्ट्रा, भजन, भरपूर काय 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 गात गात पुढे येत राहिलो. त्या दरम्यान एक काळ होता तो 2005 सालचा की त्यावेळेला संगीत विशारद होऊन एखाद्या शाळेमध्ये जॉब लागणं हे त्यावेळेला संगीत शिक्षकाची नोकरी मिळणं हे चांगलं एम होतं आणि मी तेही त्यावेळेला अचीव्ह केलं. एका शाळेमध्ये जॉबला लागलो, आदर्श शिक्षक पुरस्कार वगैरे मिळवला. पण रोज तेच शिकून नवीन नवीन मुलं येत आहेत आणि त्याच गोष्टी करून मला कुठेतरी वाटायला लागलं, अरे यार मी चौकटीमध्ये बांधला जातोय, मी विद्यार्थ्यांना काहीतरी देण्याच्या नादामध्ये स्वतःची मात्र प्रगती खुंटवतोय असं मला कुठेतरी जाणवत होतं. आणि मग मी संगीत शिक्षकांच्या बाबतीत असं बिलकुल म्हणत नाहीये, बरेचसे नवीन नवीन उपक्रम केले जातात, मीही त्यावेळेला करत होतो आणि म्हणून आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला संगीत शिक्षकाला. सो मॅटर हा आहे की मी प्रयोगशील संगीतकार किंवा प्रयोगशील कलाकार म्हणून मला स्वतःला पुढे जायचं होतं. आणि हे करत असताना लोकांची भूक काय आहे आणि खेडोपाड्यामध्ये जी मुलं आहेत किंवा आपल्या अवतीभोवती कशा पद्धतीचं जीवन आहे, कसं संगीत आहे हे समजून घेण्यासाठी मी एक प्रयोग करत होतो की गावोगावी फिरायचं आणि इथले जे लोकल टॅलेंट आहेत त्यांच्या माध्यमातून एखादा मोठा प्रोग्राम अरेंज करायचा. सो ही सुरुवात होती आणि त्याच्यात मी रायगड आयडॉल म्हणून रायगडच्या प्रत्येक खेडेगावात पोहोचून मी त्यावेळेला छोटे छोटे कलाकार शोधून काढले होते, त्यांना थोडा गायडन्स दिला होता. जवळजवळ 1.5 महिन्याचा तो कोर्स होता की आपल्या कलाकारांना ट्रेनिंग द्यायची, टॅलेंट त्याच्यातलं हंट करायचं आणि मग त्यांना स्टेजवरती उभं करायचं. त्याच्यातलेच एक स्वप्नीलजी आज तुमच्या बरोबर खूप मोठ्या लेवलला काम करतात, ते विनर होते रायगड आयडॉलचे आमच्या त्यावेळेचे. सो असे खूप सारे कलाकार त्यावेळेला भेटले आणि मी ते कलाकारांच्यासाठी करायच्या ऐवजी मी स्वतःसाठी करत होतो. पैशासाठी नव्हे तर मला एक अनुभव हवा होता की कलाकार कोणकोणत्या स्टेजवरती जगत असतात. काही पडद्या मागचे असतात, काही स्टेजवरचे असतात, काही स्टेजवर राहून विनाकारण कॉलर ताट करून फिरतात, काही चांगले कलाकार स्टेजच्या खाली राहून पण नम्रतेने आयुष्य जगतात. सो अशा बऱ्याचशा कलाकारांच्या जवळजवळ 25,000 कलाकारांच्या मी त्यावेळेला भावविश्वात पोहोचलो, कलाकारांची मानसिकता समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि मग मी शाळेची नोकरीला रामराम ठोकला आणि पूर्ण वेळ जीवन संगीतकडे वळालो. सो रायगड आयडॉल हा एक माझ्यासाठी उंबरठा होता जीवन संगीतला सुरू करण्यासाठीचा. त्याच वेळात माझ्याकडे एक पहिली केस आली होती. वाशी इथे एक फोर्टिज हॉस्पिटल आहे, तिथे सिप्ला कंपनीमध्ये, सिप्ला आपली जी फार्मास्युटिकल कंपनी आहे रसायनीमध्ये, तिथली एक केस होती आणि तुम्ही मुन्नाभाई MBBS पिक्चर पाहिलाय, त्याच्यामध्ये ते म्हातारे आजोबा बसलेले असतात खुर्चीमध्ये कोमाच्या एका वेगळ्या स्टेजला. कोमाच्या 9 स्टेज पैकी 6 स्टेज अशा आहेत की ज्याच्यामध्ये माणसाचा कान आणि मेंदू कनेक्ट असतो. सो अशा वेळेला बरंचसं म्युझिक ऐकवलं जातं कारण त्याच्या मेंदूला धक्का स्टार्ट गाडी सारखं सुरू करावं याच्यासाठी, इमोशनल करण्यासाठी बरंचसं म्युझिक ऐकवलं जातं. तर त्या फोर्टिज हॉस्पिटलमध्ये ती केस मला आठवतीये, माझी पहिलीच केस होती. डॉक्टर अरुण रानडे म्हणून पनवेलचे एक जनरल सर्जन आहेत, त्यांच्या थ्रू ती केस मला मिळाली होती. आणि गंमत अशी आहे की त्या माणसाला खूप सारं म्युझिक ऐकवलं तरी तो इमोशनलच काही होईना. 15 दिवस त्याला दुनियाभरचं म्युझिक ऐकवलं गेलं तरी त्याच्यावरती काहीही परिणाम नाही, त्याच्या चेहऱ्यावरती काही तेज नाही, त्याच्या डोळ्यात सुरी खुपसली तरी डोळ्याची पापणी लावणार नाही, एवढं विचित्र ते. मग ज्यावेळेला माझ्याकडे केस आली मी म्हटलं, सांबा याला शास्त्रीय संगीत वगैरे काही ऐकवू नका, त्याने जर आयुष्यात ऐकलेलंच नाही तर काय ऐकवून फायदा. मी त्याच्या 5 वर्षाच्या मुलीला हॉस्पिटलमध्ये बोलून घेतलं आणि तिच्या आवाजात एक गाणं रेकॉर्ड केलं. देवबाप्पा देवबाप्पा नवसाला पाव, खाऊचं झाड माझ्या अंगणात लाव, असं छोटंसं गाणं होतं.
मग 15 दिवस त्याच्या मेंदूवर काही परिणाम होत नाहीये, पण ते 1 मिनिटाचं गाणं त्याच्या कानात गेलं आणि त्याच्या डोळ्यातनं आनंदाच्या अश्रू त्याच्या डोळ्यातनं गंगा जमुना व्हायला लागल्या, जे मेंदूचा सिग्नल आहे की त्याला मेंदूला संवेदना पोहोचत आहे. सो अशा माणसाचा मेंदू स्टार्ट होण्यासाठी त्याच्या 5 वर्षाच्या मुलीचं गाणं जर फायद्याचं होत असेल तर त्याच्या जीवनाचं संगीत वेगळं आहे हे त्याने शोधलं पाहिजे. एक नाटकात काम करणारा एखादा चांगला कलाकार जर त्याच्या डायलॉग मध्ये त्याचं संगीत शोधत असेल तर त्याचे डायलॉग हे त्याच्या आयुष्याचं संगीत आहे. प्रत्येकाच्या जीवनाचं संगीत वेगळं आहे आणि ते शोधायचा प्रयत्न मी माझ्या कामाच्या माध्यमातून करतोय. असे काही वेगळे किस्से घडलेत का की एखादा वेगळा पेशंट तुमच्या समोर आलाय आणि त्याच्याबरोबर असे काही वेगळे किस्से घडलेत एखाद्या पेशंट बरोबर संगीताच्या बाबतीत? खूप सारे किस्से आहेत. मी एक किस्सा शेअर करेन. बरीचशी लोक म्हणतात की आम्हाला गाणी आवडतात आणि मग आम्ही आमची आवडीची गाणी गातो ना, तर याच्यामध्ये आणखी थेरपी करायची काय गरज आहे? आम्ही तर सगळेजण गातोच आमच्या आवडीची गाणी. तुम्ही ज्या वेळेला एखाद्या मेडिकल शॉपमध्ये जाता तर मेडिकल शॉपमध्ये जाऊन आवडीची औषधं घेता की तुमच्यासाठी आवश्यक ती औषधं घेता? आवश्यक ती औषधं घेता. अर्थात आवश्यक ती. मग जर संगीताला औषधासारखं वापरायचं असेल तर आवडीची गाणी ऐकून कशी बरं चालतील? आपल्यासाठी काय आवश्यक आहे ह्याचं डायग्नोसिस झालं पाहिजे ना. मी हल्ली खूप नाराज आहे आणि म्हणून मी आणखी नाराज होणारीच जर गाणी ऐकत राहिलो तर माझा मूड आणि माझं एकंदरीत जे जीवनमान आहे ते खालावतच जाणार आहे. याच्यात खूप डायग्नोसिस करण्यासाठी खूप वेगवेगळ्या स्टँडर्ड्स आहेत, खूप वेगवेगळे लेवल आहेत की मी किती नर्वस आहे, मी किती डिप्रेस आहे, त्याच्यानुसार मी मला स्वतःसाठी काही अवेलेबिलिटी देतोय का, हा सगळा तो किस्सा आहे. मी एका पेशंटच्या बद्दल सांगतो. माझ्याकडे ठाण्यावर एक केस होती आणि त्या पेशंटने मला सांगितलं की साहेब तुम्ही म्हणता गाणी ऐकायची, मी गाणी ऐकायला सुरुवात केली, तुम्ही म्हटले की मस्त सगळं होईल, मी गाणी ऐकायला सुरुवात केली आणि माझ्या आयुष्याचं वाटोळं झालं म्हणे. मी पण एकदम ताळकून म्हटलं असं कसं काय झालं बरं, सांगा मला. म्हटलं तुम्हाला काय प्रॉब्लेम होतोय? तो म्हणे साहेब मला दिवसभर चैन पडत नाही, रात्री झोप लागत नाही, मला नको नको ते घाणेरडे विचार डोक्यात येत राहतात. मी म्हटलं साहेब तुमचं वय किती? म्हणे 84 वर्ष. मग म्हटलं घाणेरडे विचार म्हणजे नक्की काय डोक्यात येतं? म्हणे मला नको नको त्या मुलींचे चेहरे आठवतात, मला माझ्या लैंगिक वासना कंट्रोल होत नाहीये 84व्या वर्षी. मी म्हटलं ठीक आहे सर, सायकोलॉजीनुसार हे असं होऊ शकतं, पण मला सांगा तुम्ही गाणी कोणती ऐकता? तर ते म्हणे ते नाही का, आला पाड झाला भार भरली उभारी घाटा घाटात तंग चोळी अंग जाळी कच्च डाळिंब फुटव हटात. आता जर मेंदूला हे खायला घालत राहिलो आपण तर मेंदू काय मागणी करणार? सो ही कन्सेप्ट आधी समजली पाहिजे. अशा खूप साऱ्या केसेस आहेत की लोक संगीताची आपली आपली स्वतःची व्याख्या बनवतात आणि त्याच्यानुसारच जगत राहतात. एक साधं गणित आहे, जर वेद काळापासून संगीताची उपासना केली जाते, ऋग्वेद यजुर्वेद अथर्व वेदाबरोबर एक संपूर्ण वेद संगीत विषयासाठी सामवेद लिहिला जातो, तर तो संगीत फक्त टाइमपास साठी असेल का? तो फक्त मनोरंजनासाठी असेल का? त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. ती व्याप्ती समजून घेतल्याशिवाय संगीत चिकित्सा कळणं आणि तिचा वापर करणं जरा अवघडच आहे. सो मी माझ्या फॉलोअर्सना किंवा माझे जेवढे काही पेशंट्स आहेत त्यांचं सांगीतिक विश्व मोठं करण्याचा प्रयत्न करतो. वाटेवर त्यांची लाईफ कशीही असो, जर का सांगीतिक विश्व मोठं व्हायला लागलं तर आपोआपच त्यांच्या स्वतःच्या जीवनामध्ये आपोआपच त्याचा प्रकाश जो आहे, आनंदाचे कवळसे आहेत, ते आपोआपच पसरायला सुरुवात होते. देवेंद्रजी मी तुम्हाला एक प्रश्न विचारेन, कारण आपलं मुलाखतीचं बॅनर नाहीये, तुम्ही गप्पा टप्पा नाव दिलंय ना, मग मी पण काही प्रश्न विचारेन तुम्हाला. नक्कीच. तुम्ही नाटकांना जाता, नाटकाला तुम्ही एखादी ज्या वेळेला एखादी अभिव्यक्ती सादर करत असता लोकांच्या समोर, खरं खरं सांगा नाटकाला बसलेले सगळे प्रेक्षक ती अभिव्यक्ती त्याच खोलीने त्याच उंचीने अनुभवतात का? नाही, प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने तो त्याच्या अँगलने विचार करत असतो, तो ज्याच्या त्याच्या अँगलने ते कॅरेक्टरची अभिव्यक्ती घेत असते. म्हणजे मास ऑडियन्स आणि क्लास ऑडियन्स हा जो डिफरन्स आहे हा कलेमध्ये खूप महत्वाची भूमिका बजावतो. हल्ली होतंय काय माहितीये का, क्लास ऑडियन्स साठी खूप जण काय 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 करतात. क्लास ऑडियन्सची नस पटकन मिळते, तिचे उंची खोली काही नसलं तरी चालतं. क्लास ऑडियन्सला कॅच करायचंय, अमुक अमुक करा, तमुक तमुक करा आणि पटकन त्यांना कॅच करा. पण मग जे कलाकार खरोखर अभिजात कलेची उपासना करतात, जे खरोखर एका वेगळ्या दुनियेतनं कला सादर करायचा प्रयत्न करतात,
अशा कलाकारांच्या वरती पण अन्याय व्हायला लागतो आणि समाजामध्ये जो रसिक वर्ग तयार व्हायला पाहिजे तो रसिक वर्गही तयार होत नाही. सो हा जो क्लास ऑडियन्स आणि मास ऑडियन्सचा जो मुद्दा आहे हा समजून घेऊन जर आपल्यासारख्या सगळ्या कलाकारांनी काम केलं ना तरच कलेला चांगले दिवस येऊ शकतात. नाहीतर प्रत्येक माणूस मनोरंजन म्हणूनच कलेकडे बघत राहील. आपण मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन जर कलांचा विकास करू शकलो, प्रसार प्रचार करू शकलो, तर त्याच्यातलं फक्त वैयक्तिक आरोग्य नव्हे तर सामाजिक आरोग्य देखील जपलं जाईल. सो म्युझिक थेरपी मी त्या अँगलने विचार करतो की म्युझिक थेरपीचा जर उपयोग करायचा आहे, वापर करायचा आहे, तर जसं वैयक्तिक आरोग्यासाठी तसं सामाजिक आरोग्यासाठी पण म्युझिक थेरपीचा वापर झाला पाहिजे. आता जसं तुम्ही ऑफिशियली IPS ऑफिसर्स आणि या लोकांना जसं म्युझिक थेरपी देता, राजस्थान रॉयल्स सारख्या टीमला तुम्ही म्युझिक थेरपी देता, तो वेगळा अनुभव आहे तुमच्यासाठी. तो अनुभव कसा होता किंवा कसा आहे अनुभव? इंटेलेक्च्युअल जो क्राऊड आहे, आता मी आधीच त्याच प्रश्नाला धरून आहे हे की क्लास ऑडियन्स आणि मास ऑडियन्सचं जे भांडण आहे. क्लास ऑडियन्स कोण बनतो? जो खरोखर इंटेलेक्च्युअल आहे, ज्याला काहीतरी चांगलं उचलायचा प्रयत्न करायचा आहे. सो जे लोक स्ट्रगलर आहेत, जे पुढे जायचा प्रयत्न करतायत, हे नक्कीच क्लास ऑडियन्स आहेत आणि ते इंटेलेक्च्युअल लेवलला विषय समजून घ्यायचा प्रयत्न करतात. आताही मी जे सेशन्स करतोय किंवा माझे बरेचसे पर्सनल काउन्सिलिंगचे काही सेमिनार्स आणि वेबिनार्स चालू आहेत अशा लोकांसाठी की जे इंटेलेक्च्युअल आहेत आणि त्यांना संगीताचा गाभा समजून घ्यायचा आहे. रागदारी संगीत काय असतं, शास्त्रीय संगीत काय असतं, अगदी ध्रुपद धमार पासून ते आत्ताच्या पिक्चरच्या गाण्यांपर्यंत संगीत कशाने बांधलं गेलंय, ही एक वेगळी थिअरी आहे, टेक्निक्स आहेत. या टेक्निक्स समजून घेणारा जर क्राऊड असेल ना तरच त्या क्राऊडचं आपण भलं करू शकतो. हे जे तुम्ही म्हणता राजस्थान रॉयल्स किंवा ही जी सगळी मंडळी आहे यांच्या नीड भागवण्यासाठी स्ट्रेस मॅनेजमेंट असेल, इमोशनल इंटेलिजन्स असेल, कम्युनिकेशन स्किल डेव्हलपिंग असेल, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ऍप्लिकेशन असतील, ते त्यांच्या ब्रेनला प्रोग्रॅमिंग करण्यासाठी म्युझिकचा वापर करतात आणि त्याच्यामुळे त्यांना माझा जो कॉन्टॅक्ट आहे तो जास्त फायद्याचा आहे की मी त्यांचं मनोरंजन न करता त्यांची ज्ञानाची भूक भागवायचा मी प्रयत्न करतो. सो दे कॅन मेक देअर म्युझिक थेरपी कंटेंट और डेटा पर्सनली. आता मी आज पण तुम्हाला म्हणेन की जसं तुम्ही IPS ऑफिसर, राजस्थान रॉयल्स हे करता करता सामाजिक क्षेत्रामध्ये पण काम करतात. म्हणजे अगदीच सर्वसामान्य लोकांमध्ये पण तुम्ही काही म्युझिक थेरपीचे शोज करता, शाळा कॉलेजेसमध्ये सुद्धा आजही करता. म्हणजे ओव्हरऑल तुम्ही भारताच्या बाहेरही तुमच्या जीवन संगीतचे कार्यक्रम आहेत आणि इंडियातही चालू आहेत. प्लस मग हे काय वाटतं, काय वेगळेपणा जाणवतो दोन्ही करताना? मी सुरुवातीला सांगितलं त्याच की माझ्याकडे जे चांगलं चांगलं मी साठवत चाललोय, माझ्या पोतडीमध्ये जे मी जमा करत जातो, तुमच्यासारख्या चांगल्या कलाकारांच्या सानिध्यात जे नवीन मला डायमेन्शन मिळतात, नवीन मला गोष्टी शिकायला मिळतात, ह्या सगळ्या गोष्टी मी इतरांना फक्त वाटत जातो. आणि जर ते अभिजात असेल तर ते लोकांच्या आतपर्यंत पोहोचतं आणि लोक त्यालाच हॅट्स ऑफ करतात, मला आणखी लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतात. सो असं काही नाहीये की मी हे ठरवून करत नाहीये, मी त्याच्यासाठी नियोजन करतोय, पण ज्यावेळेला द्यायची वेळ येते त्यावेळेला मी लोकांना भरभरून द्यायचा प्रयत्न करतोय. सो त्याच्यामुळे इंटेलेक्च्युअल जो क्राऊड आहे तो माझ्याशी कनेक्ट होतोय आणि मला त्याच्यात जास्त समाधान आहे. तुम्ही बघत असाल म्हणून माझी कुठेही ऍडव्हर्टाइजमेंट नाहीये, कुठेही मी बाकीच्या वेगळ्या पद्धतीने पब्लिसिटी करत नाहीये. सो कारण एक माउथ टू माउथ पब्लिसिटी त्याच वेळेला होते ज्या वेळेला तुमचं जे प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये एक वेगळी डेप्थ असेल. सो जीवन संगीत एक चांगला प्रयत्न आहे आणि मी म्हणेन की मला परमेश्वराने या विषयासाठी निवडलं ही माझ्यासाठी सगळ्यात जमेची बाजू आहे की या विषयासाठी काम करायला मला परमेश्वराने निवडलं. म्हणजे पद्मभूषण चंद्रशेखर धर्माधिकारी असतील, पंडित यशवंत देव असतील, नंतर आमचे गुरुजी पंडित यशवंत शंकरराव वैरागकर असतील, माझे गोव्याचे गुरुजी गोरा ढवळीकर असतील, ही सगळी चांगली मंडळी की ज्यांनी त्यांच्या आयुष्यातला हार्डकोर जो गाभा आहे तो उचलून माझ्यापर्यंत पोहोचवला आणि मी तो गाभा आज लोकांपर्यंत पोहोचवायचं काम करतोय. सो आय एम जस्ट वन पायनियर. मी एक दुवा आहे त्या ज्ञानापासून या खालच्या सगळ्या समाजापर्यंत पोहोचवण्याचा. आणि बऱ्याचदा तुम्हाला तुमचा क्राऊड जो असतो, तुमचे जे फॉलोअर्स असतात, तुमचे विद्यार्थी नको म्हणूयात आपण, पण तुमच्याकडनं घेणारी जी काही तुमचा जो कस्टमर आहे, तुमचा जो क्राऊड आहे तो तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकवतो. माझ्या पेशंटने त्यांच्या अनुभवातून, माझ्या फॉलोअर्सने त्यांच्या अनुभवातून मला खूप काही शिकवलं आणि माझ्यासाठी वेगवेगळे चॅलेंजेस त्यांनी दिले. सो जेवढं IAS
IAS आणि IPS ऑफिसर्सना जे टेन्शन असतात, जे प्रॉब्लेम्स असतात, ते आपण इथे गप्पांच्या मध्ये नाही समजून घेऊ शकत. मी अगदी रात्रीचे नाईट राऊंड त्यांच्या बरोबर केलेले आहेत. त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन जी रेड पडते त्या मी जवळून अनुभवलेल्या आहेत. त्यांना रात्री अपरात्री कसं एस्कॉर्ट करायला जावं लागतं. अगदी जम्मू काश्मीरमध्ये जाऊन मी तिथल्या सीआरपीएफच्या जवानांच्या बरोबर पण जाऊन रात्री रात्री घालवलेले आहेत. ते तिकडचं वातावरण बघितलेलं आहे. सो या सगळ्यांच्या आयुष्याचे स्ट्रेस आणि त्यांच्या आयुष्याची गणितं खूप वेगळी असतात. आपण सहज असं नाही म्हणू शकत गाणी ऐका आणि आयुष्य सुंदर होईल, एवढं ते सोपं नाहीये. जोपर्यंत त्यांच्या जीवनाचं संगीत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण त्यांना डायग्नोसिस नाही करू शकत आणि त्याच्या पुढे त्यांना उपचार पण नाही देऊ शकत. सो प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स हा माझ्या कामातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या जीवनातलं संगीत काय आहे हे एक्झॅक्टली कसं ओळखावं? येस, प्रत्येक माणसाच्या प्रत्येक माणसाने स्वतःच्या जीवनाचं संगीत काय आहे, स्वतःचं जीवन संगीत काय आहे हे कसं ओळखावं? हे आपण नाही ओळखत, आपला सबकॉन्शियस माइंड ओळखतो. आणि दीप्ती यांनी एक प्रश्न विचारलाय, तो पण तुमच्या प्रश्नाशी सिमिलर आहे. सुशांत सिंग राजपूत जे काही घडलंय त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण मानसशास्त्र आणि संगीत इथे काही संबंध आहे का? सो तुमच्या प्रश्नाचं पण तेच उत्तर आहे जे दीप्ती मॅडमच्या आहे. मी थोडस त्याला सायकोलॉजिकली कॅच करायचा प्रयत्न करतो. सुशांत सिंग राजपूत एक उत्तम कलाकार होता, पण एक उत्तम कलाकार पण एक माणूसच असतो ना. बरोबर. मग त्या माणसाच्या आतमध्ये काय काय चाललंय हे जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत त्या कलाकाराला त्या गोष्टी टच नाही होणार. मेन गाभा काय आहे की आतमध्ये सबकॉन्शियस लेवलला एवढ्या उलाढाली चालू आहेत आपल्या की आपल्यालाच कळत नाही की त्याच्यामधल्या किती गोष्टी आपण फेस करतो आणि किती गोष्टी तशाच पेंडिंग राहतात. एक साधी सायकोलॉजी आहे, फर्स्ट इयर सायकोलॉजीमध्ये शिकवलं जातं, माणसाला सर्वसाधारणपणे 24 तासात 60,000 विचार करावे लागतात. या 60,000 विचारांच्यातनं 2.5 लाख भावना माणूस फेस करतो आणि 10 लाख टेन्शन त्याचा मेंदू रोजच्या रोज सॉर्ट आउट करतो. आता यांच्याकडे जर उघड्या डोळ्यांनी बघायला वेळच नाही मिळाला, आपले विचार प्रकट करायला, व्यक्त करायला माणसंच नाही मिळाली, तर या भावना, हे टेन्शन, हे विचार आतमध्येच पडून राहतात आणि माणसाला सवय लागून जाते दडपून ठेवायची आतमध्ये. सो सुशांत राजपूतच्या बाबतीत हे चेक करावं लागेल की त्याला इतरांशी चांगलं बोलता बोलता स्वतः व्यक्त होणं तो विसरला होता की काय. त्याच्या मनातल्या भावना जर त्याला तो कुणाच्या समोर व्यक्त करत नसेल, त्याच्या मनातले बरेचसे विचार, बरेचसे टेन्शन जर त्याला आतमध्येच दाबून टाकायची सवय लागली असेल, तर या सगळ्याचा ओव्हरफ्लो कधी ना कधीतरी होणारच, कधी ना कधी उद्रेक होणारच. याला डिप्रेशनचे बाउट्स म्हणतात. छोटे छोटे डिप्रेशनचे स्ट्रोक्स यायला लागतात. आणि डिप्रेशन अशी गोष्ट आहे की माणूस निर्णय घेताना त्यावेळेला विचार करत नाही, चटकन माणूस निर्णय घेऊन मोकळा होतो. अशाच एखाद्या सॉफ्ट टायमिंगला, अशाच एखाद्या चुकीच्या क्षणी माणूस असा मोठा आताताईचा निर्णय घेऊ शकतो. तो सुशांतनेच घेतला असं नाही, जगातला कोणीही व्यक्ती घेऊ शकतो. पण म्हणून याच्यावर प्रिकॉशन केलेलं बरं. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. असे डिप्रेशनचे स्ट्रोक्स मोठे व्हायच्या आधीच आपलं मन व्यक्त करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या कलांच्या माध्यमातून व्यक्त होता आलं पाहिजे. मानसशास्त्राचा सहज साधा नियम आहे, तुम्ही स्वतःच्या मेंदूला, स्वतःच्या सबकॉन्शियस माइंडला एक स्पेस द्या, एक स्पेस क्रिएट करा ज्याच्यात तुम्ही स्वतःला व्यक्त करता. ते जर व्यक्त नाही झालं तर त्याचे साईड इफेक्ट भोगायला तयार राहा. सो तुमच्या प्रश्नाचं उत्तर आणि दीप्ती मॅडमच्या प्रश्नाचं उत्तर सेम आहे की ऍज अन आर्टिस्ट म्हणून जरी मी सक्सेसफुल असलो तरी ऍज अन ह्युमन बिईंग म्हणून मी स्वतःला किती मोकळं, किती फ्री, किती व्यक्त करतोय हे खूप मॅटर करतं. आणि हे जर शक्य होत नसेल, कारणांनी स्ट्रगल करतोय, मला खूप काम आहे, मी खूप बिझी आहे, या नादामध्ये जर आपण स्वतःचं व्यक्तिमत्व दाबून ठेवत असू तर त्याचा असा कधी ना कधी आपल्याला त्रास झाल्याशिवाय राहत नाही. थँक्यू डॉक्टर. एक मंगेश जाधव यांनी प्रश्न विचारलाय की डोकं शांत ठेवण्यासाठी कोणत्या प्रकारची गाणी ऐकावी जेणेकरून मागील इतर गोष्टी विसरून आत्ताचे काम आपण करू शकतो? ओके मंगेशजी, प्रश्न खूप छान आहे, पण तुम्ही 2 प्रश्न एकदम केलेले आहेत. एक आहे डोकं शांत ठेवण्यासाठी कोणत्या प्रकारची गाणी ऐकावीत, हा एकदम वेगळा प्रश्न आहे. आणि मागील गोष्टी विसरून आता पुढचं काम करायचंय, या 2 कन्सेप्ट कशात बघा. रेस्ट ही एक अवस्था आहे आणि चेंज ही दुसरी अवस्था आहे. जर तुम्हाला रेस्ट हवं असतील तर रेस्टवाली गाणी ऐकावीत, मग ती पिक्चरची गाणी असतील
तरी चालतील, पण शास्त्रीय संगीत जर असेल तर ते जास्त रेस्ट देण्यासाठी आतापर्यंत प्रूव्ह झालेलं आहे. सो रेस्ट देण्यासाठी शास्त्रीय संगीताची उत्तम मदत तुम्ही घेऊ शकता. युट्यूब वरती राग कलारंजनी म्हणून एक राग हरिप्रसाद चौरासे यांनी वाजवलेला आहे, खूप छान आहे. त्यांनी शिवांजली म्हणून एक राग वाजवलेला आहे, खूप छान आहे. त्याच्यानंतर कॉल ऑफ द व्हॅली म्हणून एक अल्बम आहे, डिव्हिनिटी म्हणून एक अल्बम आहे, द व्हॅली रिकॉर्ड्स म्हणून अल्बम आहे. खूप सारे असे अल्बम आहेत की जे डोकं शांत ठेवण्यासाठी आपल्याला मदत करू शकतात. हल्ली एक वेगळ्या प्रकारची साऊंड थेरपी पण विकसित होतीये, ज्याच्यामध्ये नदीचे, कोकिळेचे, पशुपक्ष्यांचे आवाज मिक्स करून ते आवाज मोठ्या आवाज हळूहळू हळूहळू त्याची डेन्सिटी वाढवत वाढवत आपल्याला थोडा वेळ पॉज देतात किंवा रेस्ट द्यायचा प्रयत्न करतात. सो ती पण एक म्युझिकल थेरपी किंवा साऊंड थेरपी म्हणून युज होते. मंगेशजी, माझा व्हॉट्सअपचा अकाउंट आहे, व्हॉट्सअपचा मोबाईल नंबर आहे, त्याला तुम्ही अटॅच व्हा. तुम्हाला डोकं शांत ठेवण्यासाठी असं बऱ्याच प्रकारचं म्युझिक दररोज किंवा दर आठवड्याला शेअर होत राहील. आमचा जवळजवळ 15,000 लोकांचा तो संपूर्ण प्रोजेक्ट आहे. जेवढ्या लोकांना जास्तीत जास्त आपण असं म्युझिक इंट्रोड्यूस करू तेवढं चांगलं, म्हणून आम्ही तो केलेला आहे आणि ते फ्रीमध्ये आहे. सो तुम्हाला अशा प्रकारचं म्युझिक तिथनं अवेलेबल होईल. किंवा तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं जे उत्तर आहे की आपल्याला चेंज मिळण्यासाठी किंवा आपल्याला पुढे जाण्यासाठी आपण काय ऐकलं पाहिजे. सो सगळ्यात महत्वाचं आधी आपलं डायग्नोसिस झालं पाहिजे, आपण स्वतःला आधी क्लिअर केलं पाहिजे आपण बरोबर रस्त्यावर जातोय का. जर ते क्लिअर झालं तर त्या अनुषंगाने आपण काही गाणी वापरू शकतो. टप्पा, ठुमरी, चैती, कजरी असे खूप सारे गाण्याचे प्रकार आहेत. त्यातल्या त्यात हल्ली पिक्चरचेही बरेचसे गाणे आहेत की जे आपल्याला वापरता येऊ शकतात आपल्या चेंजसाठी. मंगेशजी, तुम्हाला थोडंसं मी आणखी थोडंसं याच्यातलं डीप एक्सप्लेन करू इच्छितो की जगातला कुठलाही डॉक्टर तुमच्यासाठी 3च अवस्था प्रोव्हाइड करतो, एक रेस्ट, दुसरं चेंज आणि तिसरं एनर्जी. जर तुम्ही तुमच्याकडे जी अवेलेबल गाणी आहेत त्याच्यात त्यांना जर थोडंसं डेकोरेट केलं, तर त्यांना सेगमेंट केलं जर की रेस्ट देणारी गाणी कोणती आहेत, चेंज देणारी गाणी कोणती आहेत, एनर्जी देणारी गाणी कोणती आहेत, हे जर तुम्ही जरी प्लेलिस्ट बनवली तरी त्याच्याने तुम्हाला भरपूर फायदा होईल. फक्त एवढंच की जर स्वतःचं सांगीतिक विश्व वाढवलं तर खूप सारी आणखी सांगीतिक परंपरा, आणखी सांगीतिक गाणी आहेत जी तुमच्या कलेक्शन मध्ये ऍड होऊ शकतात. मी जर एखादी बासरी तुम्हाला ऐकायला सांगतो पण तुम्ही क्लासिकल कधी म्युझिक ऐकतच नसाल तर ती बासरी तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाही, ती तुम्हाला इरिटेट करेल उलट. म्हणून जर तुम्ही हळूहळू बासरी ऐकायचा आणि त्याच्या मागचे पॅटर्न समजून घ्यायचा जर प्रयत्न केलात, तो थोडासा अभ्यास केलात, त्याला कुठे क्लासला जायची गरज नाही, ही श्रवण विद्या आहे, फक्त ऐकून ऐकून पण ती एबिलिटी डेव्हलप होऊ शकते. जर तुम्ही अशा वेगळ्या पद्धतीचं गाणं ऐकायला जरी सुरुवात केली तरीही डोकं शांत ठेवण्यासाठी किंवा रेस्ट आणि चेंज मिळवण्यासाठी आपण संगीताचा उपयोग करू शकू. अथर्व चव्हाण ऑफिशियल. सर, आपल्या इमोशन्स कंट्रोल करण्यासाठी काही म्युझिक थेरपी तुम्ही सजेस्ट कराल किंवा सॅडनेस, अँगर, हॅपीनेस, ETC मोटिवेशन वरती? येस अथर्वजी, याला आपण इमोशनल इंटेलिजन्स असं म्हणतो की जगातला प्रत्येक माणूस हा कलाकार नाही बनू शकत आणि कलाकार जो बनतो त्याला इमोशनल इंटेलिजन्स आधी अवगत करावाच लागतो. की आपण शो मस्ट गो ऑन, मी किती रागात असलो तरी मला स्टेजवर जाऊन परफॉर्म करायचंय, तर ते मला कॅरेक्टरमध्ये शिरायचंय, तर मला ते इमोशनल इंटेलिजन्स असावंच लागतं. प्रत्यक्ष आयुष्यात पण आपल्या खूप अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला इमोशनल इंटेलिजन्स वापरावा लागतो. राग आलेला असताना देखील शांत ऍक्ट करायला लागतं, बिहेव करायला लागतं. शांत असतानाही कधी कधी खोटा राग आपल्याला दाखवायला लागतो. हे सगळं आपण करत नाही, आपला मेंदू आपसूक करतो. अथर्वजी, जर तुम्ही गाडी चालवत असाल तर आठवून बघा, पहिल्या दिवशी गाडी चालवताना, गिअर टाकताना, क्लच दाबताना, एक्सलेटर देताना किती मसगत व्हायची, आपल्याला काय करू काय नको असं व्हायला लागायचं. पण आता गिअर बदलताना, एक्सलेटर देताना तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येत नाही. का बरं? कारण आता सबकॉन्शियस लेवलला ते इंटेलिजन्स तुम्ही ग्रास्प केलेलं आहे. सो म्युझिक मधले इमोशन्स जर तुम्ही टिपू शकलात, म्युझिकमध्ये वेगवेगळे इमोशन्स असतात. मी पिक्चरच्या म्युझिक बद्दल बिलकुल सांगणार नाहीये. पिक्चरच्या म्युझिकच्या पलीकडे नुसतं जे म्युझिक असतं, जे नुसतं संगीत आहे, पिक्चरमध्ये गाणी असतात आणि ओरिजिनल म्युझिक हे खूप वेगळं आहे. सो जर म्युझिक मधले जर तुम्ही हळूहळू इमोशन टिपायचा प्रयत्न करायला सुरुवात केली तर तुमचं इमोशनल इंटेलिजन्स नक्कीच डेव्हलप होईल आणि त्यातनं मग तुम्हाला टेन्शन नाही येणार तुमचा राग आवरायचा आहे की नाही. तुमचा सबकॉन्शियस माइंड आपोआप हे सगळं आपल्या आपल्या लेवलला करतो. मी आणखी एक सांगेन, आपला प्रत्येकाचा मोबाईल आपण अपडेट करतो ना,
वेळ झाला की अपडेट करतो. जरा आठवून बघा आपला मेंदू लास्ट टाइम कधी अपडेट केला होता आपण. आपल्या मेंदूचे ऍप्लिकेशन हे जे इमोशनल इंटेलिजन्स, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, अमुक तमुक हे सगळे ऍप्लिकेशन आहेत, हे अपडेट करण्यासाठी आपण काय वापरतो? शास्त्रीय संगीत आणि त्याच्या वेगवेगळ्या रचना आपल्याला अपडेट होण्यासाठी मदत करू शकतात, पण त्याच्यासाठी थोड्याशा गायडन्सची गरज आहे. आणि ऍज अ फ्रेंड म्हणून मी तुमच्यासाठी कधीही फ्रीमध्ये अवेलेबल आहे. डॉक्टर खेळायला तर थोडेसे पैसे भरून पण मी अवेलेबल आहे. सो अथर्वजी, ऑल दी बेस्ट. चांगलं म्युझिक ऐका, इमोशनल इंटेलिजन्स आपोआप डेव्हलप होईल. डॉक्टर, तुम्ही बरेचसे म्युझिक इन्स्ट्रुमेंट वाजवता, त्याच्यानंतर गाणंही सुंदर गाता. तुमच्या बऱ्याचशा कॅसेट्स आहेत, सीडीज आहेत, युट्यूब वरती तुमचे बरीचशी गाणी अवेलेबल आहेत. तुमचे गुरु कोण आणि हे सगळं शिकायची इच्छा कशी काय झाली? या दत्तात्रेयांसारखं झालेलं आहे. अगदी सुरुवातीला लहानपणी आपल्याकडे बुवा भजन शिकवायचे, भरत बुवा पडेकर. त्याच्यानंतर तुमच्याच इथले तुपगावचे हरिभक्त परायण भगवान बुवा आपटेकर. नंतर आमच्याकडे रामदास महाराज पाटील, असे खूप सारे. त्यावेळेला मी भजन शिकण्यासाठी म्हणून या सगळ्याची सुरुवात केली. पण मग नंतर थोडी शास्त्रीय संगीताची ओढ सुरू झाली. इथे वाशीला आपलं गांधर्व महाविद्यालय आहे, तिथे मी जाऊन शिकलो. माझे गुरुजी पंडित शंकरराव वैरागकर यांच्याकडे जयपूर पतियाळा घराण्याची गायकी आणि त्या अंगाने मी अभ्यास केला. त्याच्यानंतर गोव्यामध्ये गोरा ढवळीकर म्हणून एक मराठी गायक आहेत आणि त्यांचं खूप उत्तम तिथे काम चालू आहे. मराठी संगीत, मराठी भावविश्व, मराठी भाषा शैली आणि त्या संदर्भात त्यांचा खूप अभ्यास आहे. सो त्यांच्याकडे मला खूप शिकायला मिळालं. आणि मुंबईमध्ये पंडित यशवंत देव सरांनी मला सुगम संगीताचं विशेष प्रशिक्षण दिलं. सो ह्या सगळ्यांचा जो सांगीतिक अनुभव होता, तो अनुभव घेऊन मी माझा हा एक नवीन प्रवास सुरू केलाय. जीवन संगीत हे फक्त गाण्याविषयी नाहीये किंवा हे फक्त संगीताविषयी नाहीये. जीवन संगीत हे काही फक्त इन्स्ट्रुमेंट प्लेईंग साठी नाहीये. संगीताची व्याख्या आहे समबरोबर गेय अधिक अर्थ. गेय म्हणजे आपलं आचरण, अर्थ म्हणजे आपले विचार. जेव्हा आचार आणि विचार यांच्यात बॅलन्स होतो, समप्रमाण येतं, त्यावेळेला जे सौंदर्य तयार होतं त्याला संगीत म्हणतात. मग तुम्ही उत्तम गाडी चालवत असाल तर गाडी चालवणं हे तुमचं संगीत. एखाद्याला उत्तम पोळ्या लाटता येतात तर पोळ्या लाटण्यामध्ये त्याला आनंद मिळतो, तर पोळ्या लाटणं हे त्याचं संगीत. फक्त पबजी खेळण्यासारख्या गोष्टी करू नका. कारण मजा आणि आनंद याच्यातला फरक आपल्याला डिफरन्शिएट करता आला पाहिजे. पबजी किंवा हे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, ही पण खेळण्याची कला आहे, पण ती तात्पुरती मजा त्यातनं मिळते. आनंदाची एकदा तुम्हाला टेस्ट कळाली की तुम्ही अशा मजांकडे पुन्हा वळत नाहीत. सो माझं एवढंच फक्त रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की संगीताच्या दुनियेत जर यायचं आहे तर आनंदासाठी या, फक्त मजा मस्ती करण्यासाठी येऊ नका. कारण हे खूप मोठं विश्व आहे. असंख्य कलाकारांनी स्वतःच्या आयुष्याचं बलिदान दिलं याच्यामध्ये, आयुष्य खर्च केले त्याच्यामध्ये. सो हा एवढा मोठा ट्रेझर जर आपल्याकडे अवेलेबल असेल तर आपण त्याचा नक्कीच उपयोग करून घेतला पाहिजे ना. पण बरेच जण इंट्रोवर्ड असतात, मग त्यांचं काय? दीप्ती मॅडम, येस. पण बरेच जण इंट्रोवर्ड असतात, मग त्यांचं काय? मॅडम, पुन्हा सायकोलॉजीशी कनेक्टेड आपला प्रश्न आहे. इंट्रोवर्ड असणं म्हणजे डिप्रेस्ड असणं असं नसतं. काही लोक गर्दीत राहून पण एकटीच असतात आणि काही लोक एकटी राहून पण मस्त दुनियेचा आनंद लुटतात. सो इट्स डिपेंड की तुम्ही कसा विचार करता, तुमच्या विचारांचं सुकाणू कसं फिरलेलं आहे, तुमचा दृष्टिकोन कसा आहे, तुमचा ऍटिट्यूड कसा आहे, या सगळ्याकडे बघायचा. त्याच्यावरतीच हे ठरतं की तुम्ही इंट्रोवर्ड आहात, की तुम्ही डिप्रेस्ड आहात, की तुम्ही खुश आहात. आनंद, खुशी या सगळ्या वेगळ्या कन्सेप्ट आहेत. ज्ञानेश्वरांना पण कुठेतरी दुःख होतं ना, म्हणून त्यांनी एवढा ज्ञानेश्वरी लिहायचा खटाटोप केला. तुकारामांना पण वाटत होतं ना दुनियेचं भलं व्हावं, त्यांना पण तुटत होतं आतून, म्हणून त्यांनी अख्खी तुकाराम गाथा लिहिली. मग ते इंट्रोवर्ड होते का? ते एकलकोंडे होते का? तर नव्हे. त्यांनी एकटेपणात पण ते आनंद शोधून काढला होता. कलेचं हेच विश्व आहे. कलाकार शून्यात पण जग बघू शकतो आणि जगामध्ये पण शून्य अवस्थेत राहू शकतो. एक प्रश्न आहे समगस, सर मी बाथरूम सिंगर आहे, मला संगीत शिकायचंय, तर तुम्ही काही क्लासेस एटीसी घेता का? क्लासेस सुरू आहेत, आपले ऑनलाईन सेमिनार चालू आहेत. आणि तुम्ही बाथरूम सिंगर आहात की नाही हे तुम्ही ठरवू नका.
तुम्ही सिंगर आहात एवढंच करा. त्याच्या पुढे ज्या वेळेला आपण पदव्या लावतो ना, सर मी मोठा स्टेजवरचा सिंगर आहे, हे पण चुकीचं आहे, आणि मी बाथरूम सिंगर आहे, हे पण चुकीचं आहे. आपण सिंगर आहोत, आपण उत्तम गाऊ शकतो. जर आपण रडू शकतो तर याचा अर्थ आपण गाऊ शकतो. सो डोंट वरी अबाउट दॅट. मला सांगा, लहानपणी जन्माला आलात त्यावेळेला सूर लावले होते ना, हे सगळे सूर निसर्गाने तुम्हाला दिलेत, म्हणून तर ते सूर लावलेत तुम्ही. सो यू आर सिंगर. आपल्याला संगीत कळालं पाहिजे, संगीत समजलं पाहिजे, संगीत अनुभवता आलं पाहिजे. ते जर जमलं तर आपण व्यक्त करायचे छोट्या छोट्या टेक्निक्स आहेत, त्याच्यातनं व्यक्तही करू शकतो. आणि सिंगिंग आपल्याला येतं की नाही हा आपला दोष नाही, आपल्याला शिकवणाऱ्यांचा आहे. सो जर तुम्हाला गायचं असेल, सिंगिंग करायची असेल तर आमचे ऑनलाईन वेबिनार चालू आहेत, त्यांच्याशी कनेक्ट व्हा. माझा मोबाईल नंबर तुम्हाला नंतर मिळेल किंवा आताही लिहून घेऊ शकता, 8381019259 किंवा santoshborade.com वेबसाईटवर जा, तिथनं तुम्हाला ऍडमिशन घेता येईल. तुम्हाला 3 महिन्याच्या आत वेगवेगळे राग, वेगवेगळी गाणी आणि वेगवेगळ्या शास्त्रशुद्ध पद्धतीने गाण्याचं ट्रेनिंग द्यायचं काम आमचं. ओके, सो फॉरगेट इट. तुम्ही सिंगर आहात की नाही हे फक्त ठरवा. तुम्हाला गायचं असेल तर गायला शिका, वाजवायचं असेल तर वाजवायला शिका. स्वतःला डॉमिनेट करू नका. मी फक्त बाथरूम सिंगर आहे, मी फक्त एकट्याने गातो, मला लोकांच्यात गायला त्रास होतो, मला लाज वाटते, हे सगळं विसरून जा. हे फक्त आपल्या मनाने तयार केलेले सांगाडे आहेत. ते आज आहेत, उद्या ज्या दिवशी तुम्ही प्लॅटफॉर्मवरती गाल त्यावेळेला आपोआप सगळं विसरून जाता. डॉक्टर, बरेचसे युट्यूब वरती नवीन नवीन गाणी आहेत, म्हणजे तुमची जी गाणी आहेत त्यातलं तुम्ही स्वतः रचलेलं एखादं गाणं ऐकायला आम्हाला खूप आवडेल. ओके. आभास का लागे हा, सानिरम्य साग मग, आभास का लागे हा, जीवाला आभास का लागे हा. क्षण आला क्षण गेला, क्षण आला क्षण आला क्षण गेला, वेड्या सुखाचा आभास का लागे हा, जीवाला आभास का लागे हा. मला ना कळाले हळवे ऋतू हे, कसे संपले अंगणात माझ्या. मला ना कळाले हळवे ऋतू हे, कसे संपले अंगणात माझ्या. हळवे नजारे निहळवे इशारे, किनारे ही होते साथी समाझा. उरी दाटलेली परंतु विराणी, उरी दाटलेली परंतु विराणी. तुझ्या आठवांचीच जखमी निशाणी, कुणाला कळेना. तुझ्या आठवांचीच जखमी निशाणी, कुणाला कळेना कुणाला गमेना. आभास का लागे हा, जीवाला आभास का लागे हा. वाह, क्या थँक्यू थँक्यू. सो दीप्तीजी, तुम्ही मगाशी जो प्रश्न विचारला होता इंट्रोवर्ट, जोपर्यंत तुम्ही इंट्रोवर्ट होणार नाही तोपर्यंत असं काही काव्य पण आपल्याला स्फुरणार नाही.
ज्या वेळेला देवेंद्र दादा तुम्हाला जास्त चांगलं समजावतील हे आणखी, की एखाद्या कलाकाराला ज्या वेळेला त्याची भूमिका मिळते त्यावेळेला त्याला इंट्रोवर्ट व्हावं लागतं आणि त्याला आतमध्ये शोधावं लागतं, स्वतःच्या व्यक्तिमत्वात शोधावं लागतं की असं काय काय आहे जे तो या भूमिकेला देऊ शकतो. सो इंट्रोवर्ट होणं, डिप्रेस होणं ही पण एक कला आहे. जोपर्यंत डिप्रेशन येणार नाही तोपर्यंत सक्सेसची मजा मिळणार नाही. एवढंच की हे सगळे जे ऍप्लिकेशन आहेत ते जर वापरता नाही आले तर त्यांचे व्हायरस बनतात. जर त्यांना वापरायला आपण चांगल्या पद्धतीने शिकलो तर काहीच अडचण नाहीये. डिप्रेशन, स्ट्रेस या सगळ्या आपल्यासाठी महत्वाच्या गोष्टी आहेत. झालंय काय, आता जग थोडंसं उथळ होत चाललंय. डेप्थ, हाईट या सगळ्या गोष्टी हरवत चालल्यात आणि त्याच्यामुळे डिप्रेशन एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त झालं की त्याला लोक बळी पडतात. मी देवेंद्र दादांना एक छोटासा प्रश्न विचारेल, लहानपणी मातीत किती खेळलात? खूप खेळलोय. मग त्याच्यामुळे आता मातीची एलर्जी नाही होत ना? कधीच नाही. तसंच आहे, आताची मुलं मातीत खेळत नाही, मग त्यांना फ्युचरमध्ये त्याची एलर्जी होणार. तसं डिप्रेशन किंवा या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्यांचा जर आस्वाद नाही घेता आला किंवा त्यांचं शास्त्र नाही समजून घेता आलं, इंट्रोवर्ट होणं याची एक मजा असते, गंमत असते, ती जर नाही अनुभवता आली, त्याच्यासाठी मेंदूला काही एक्सरसाइज नाही पुरवता आल्या तर त्याचे साईड इफेक्ट पण होतात किंवा त्याचे त्रास पण होऊ शकतात. सो आपल्याला स्वतःला प्रिपेअर करता आलं पाहिजे या सगळ्या गोष्टींसाठी. आणि कलाकाराला अभिजात कलेच्या माध्यमातून या सगळ्याचे ट्रेनिंग सहज अवेलेबल होऊ शकतं. त्याच्यासाठी टाइमपास म्हणून किंवा पार्ट टाइम नुसता कलेचा आस्वाद घेऊन चालणार नाही, आपल्याला त्या कलेच्या समुद्रात थोडंसं उतरायला पण पाहिजे, तर पोहण्याचा जास्त आनंद मिळेल. क्या बात. समवेअर 639 सर, मी बाथरूम सिंगर आहे, यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. मगाशी त्या प्रश्नाचं उत्तर दिलंय. डॉक्टर, आपल्याकडे वेळ फार कमी आहे, 1 तासाचा वेळ आहे. एक शेवटचा प्रश्न विचारतो. जाता जाता नवीन कलाकारांना, नवीन गायकांना, संगीतकारांना काय संदेश देऊ इच्छिता? आता कोरोनाच्या धर्तीवरती तर मी एकच संदेश देईन सगळ्यांना की टेन्शन घेऊ नका. टेन्शन इतरांनी घ्यायचं, आपण नाही. आपण कलाकार आहोत, आपण मार्ग शोधणार, आपण बरोबर पुढे जाणारच. परिस्थिती कितीही वाईट, कितीही विचित्र असू देत, आपल्याला ऑप्शन शोधण्याची कला देवाने दिलेली आहे. देवाने आपल्याला जर कलाकार म्हणून जन्माला घातलंय तिथेच आपण सक्सेस मिळवलेला आहे. एक अध्यात्मामध्ये खूप चांगली कन्सेप्ट सांगितली जाते, तुम्हाला पहिला जन्म कलाकाराचा कधी मिळत नाही. पूर्वजन्मी ज्यांची असेल पुण्याई त्यालाच या जन्मात कलाकार म्हणून जगण्याचं सामर्थ्य मिळतं किंवा त्याचं तेवढं भाग्य असतं. आपण सर्वसामान्य म्हणून जन्माला आलो नाही, हीच स्पेशालिटी आहे. जर तुम्ही कलाकार आहात तर डिप्रेस व्हायची बिलकुल गरज नाहीये. तुम्ही एक पाऊल मागे येऊ शकता, एक पाऊल पुढेही जाऊ शकता, पण तुम्ही विकेटवरती टिकून बाउंड्री सिक्सर मारू शकता. आता प्रसंग बाका आहे, थोडीशी वाईट दिवस आहेत, तर एक 2 रन्स काढून विकेट टिकवून ठेवा. घाबरू नका, दिवस बदलतात, ऑप्शन्स नवीन नवीन आपल्या समोर येणारच आहेत. फक्त एक पाऊल मागे घ्यायला आणि एक पाऊल पुढे जायला, रिस्क घ्यायला घाबरू नका. आता सध्या थोडासा संयम आणि थोडस रिअलिस्टिक लाईफकडे उघड्या डोळ्यांनी बघण्याची थोडीशी गरज आहे. आणि मदत घ्यायला किंवा सपोर्ट घ्यायला लाजू नका. बऱ्याचशा कलाकारांचं होतंय काय, डिप्रेशन आलं किंवा आणखी थोडासा स्ट्रेस वाढला तर इतरांच्याकडे मन मोकळं करायला ते लाजतात, कारण एक थोडासा इगोचा आणि वेगळा एक अंग तयार झालेला असतो. मग आपण कमीपणा कसा घ्यायचा, एक थोडी फॉल्स लाईफ क्रिएट झालेली असते. सो माझं सगळ्यांना म्हणणं एवढंच आहे, तुम्ही एक कविता ऐकली असेल, मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. सो जरी संसार आपला मोडून पडला तरी घाबरू नका आणि स्वतःसाठी आधार घ्यायला आणि इतरांना आधार द्यायला लाजू नका. एकमेकांना आपण सपोर्ट करूयात, एकमेकांना एकत्र राहूयात, एकजुटीने कुठल्याही संकटावर मात करता येते. आपण कलाकार म्हणून एकत्र येऊयात आणि या संकटाला सहजपणे सामोरं जाऊयात. फार टेन्शन घ्यायची गरज नाही. डॉक्टर, एक जाता जाता प्रश्न आहे आणि मीही तो विचारणारच होतो. वैभव परदेशी यांचा आहे. सर, मन मंदिरा हे गाणे किंवा त्याची चाल हे तुमच्याकडून ऐकायला आवडेल. नि सा रे नि ध प ध म ग रे ग नि सा, नि सा रे म ग रे म प नि ध प म प नि सा रे, प नि सा रे म ग रे ग नि सा. मन मंदिरा ते जाने
उजळून घे साधका. हेच ना वैभवजी? याच रागामध्ये आणखी एक गाणं आहे, ते पण तुम्हाला आवडेल. नि सा रे म ग रे रे म प नि धा प म प नि सा रे सा नि धा प ध धा प म ग रे ग रे सा. टूटा टूटा एक परिंदा, हे पण त्याच रागात आहे. नि सा रे म ग रे रे म प नि धा प म प नि सा रे सा नि धा प ध म ग रे. टुकड़े टुकड़े हो गया था हर सपना जब वो टूटा. गम को अपने साथ में कर ले, दर्द भी तेरे काम आएगा. अल्लाह के बंदे हंस दे, अल्लाह के बंदे, अल्लाह के बंदे हंस दे, जो भी हो कल फिर आएगा. सो सगळ्या कलाकारांना हा मेसेज आहे की अल्लाह के बंदे हंस दे, अल्लाह के बंदे, अल्लाह के बंदे हंस दे, जो भी हो कल फिर आएगा. मन मंदिरा. क्या बात थँक्यू. आहे, क्या बात आहे. डॉक्टर, तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल खरोखर धन्यवाद. व्हीबी एंटरटेनमेंट प्रस्तुत गप्पा टप्पा या कार्यक्रमात तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन आम्हाला जे काही मार्गदर्शन केलं त्याबद्दल खरोखर तुमचे आभार आणि थँक्यू देवेंद्रजी. आणि पुन्हा सगळ्यांना विनंती, आपण सगळ्यांनी एकत्र राहूया आणि हा प्रवास आपला सुखाचा होईल हे निश्चितच. आपली एकजूट या प्रश्नावरती खूप मोठं उत्तर आहे. सो कुणालाही कुठल्याही आपल्यामध्ये एखादा सुशांत सिंग राजपूत असेल, एखादा डिप्रेशनचा पेशंट असेल, तर माझ्या फीची काळजी न करता त्याला माझा नंबर देऊन टाका आणि त्याचं आयुष्य सांभाळण्यासाठी आपण सगळ्यांनी मदत करूया. थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट. थँक्यू. नमस्कार, मी अभिनेता देवेंद्र चंद्रकांत सरदार घेऊन येत आहे इंस्टाग्राम लाईव्हवर व्हीबी एंटरटेनमेंट प्रस्तुत गप्पा टप्पा हा कार्यक्रम. रंगभूमी, मालिका व चित्रपट क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे कलाकार, तंत्रज्ञ यांच्याशी दिलखुलास गप्पा. जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील मजेदार किस्से, त्यांचा या क्षेत्रातील प्रवास आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तर. तर मग भेटूया दररोज संध्याकाळी ठीक 5 वाजता @देवेंद्र सरदार 46 या इंस्टाग्राम आयडीवर.